ही तुम्हाला काय ट्रीटमेंट देतो, ज्याला 6 वेळा तुम्ही निवडून दिला, तुमची काय इज्जत ठेवतो, जाऊन बघा तिकडे, जाऊन बघा. तटकरे साहेब त्यांच्या बिल्डिंगच्या खाली एक मडकं ठेवलंय, त्या मडक्यात पाणी खाली आणि एक ग्लास साखळीने बांधून ठेवलाय, साखळीने ग्लास. मग त्या ग्लासातनं पाणी घ्यायचं, पियायचं आणि ग्लास ठेवायचा. साखळी कशासाठी? ग्लास कोण चोरून घेऊन जाईल ना, म्हणून साखळी. हा माणूस तुमचं भवितव्य घडू शकतो, तुमचा विकास करू शकतो, तुमच्या मुलाबाळांचा व्यवसायाचा नवदा घेऊ शकतो. यांच्यासोबत कोण आहेत? यांचा PI दळवी नाव होता, सुवेगन दळवी. लक्षात घ्या, तो पण दळवी तुमचा पैकीच आहे. तुम्ही म्हटलात ना आमचा व्यवसाय म्हणून दळवी. आता हा दळवी 2 कदम आहे सोबत, ते आमचे नाही का हो? अहो तुझं माझं जमीन तुझ्या वाचून कमी आहे ना, ते अनेक वर्ष बघतोय आपण, एक दळवी 2 कदम आहेत त्यांच्यासोबत. एक जोशी आहे आणि एक चिपळूणचा कोणतरी महाजन काय भागवत आणि एक शिंदे. एक भागवत, एक शिंदे, एक दळवी, 2 कदम संग्राम शिंदे. आता ह्याच्यामध्ये कुणबी कोण आहे मला सांगा चला. ह्या 5 लोकांमध्ये कुणबी कोण आहे मला सांगा. कोण नाही. मग जेवढा मत मागायला येतात तेवढा मी कुणबी आहे, तुमच्या समाजाचा आहे, तुमच्या बातीचा आहे, तुमच्या व्यक्ताचा आहे. भागे बाग हा तर 5 सगळ्यांना घेऊन बसतो. तिथं गेली जाईल ना. कोण आहे? जॅकेटवाला आपला. हा इथं आहे काही तुम्हाला घेतल्या सोबत काय वाटणी दिले? काय नाही. काही नाही. फक्त आपण घेतला समाज फक्त. आपण बांधवानो याला जोडणार होत त्या माणसाला. याला म्हणतात ऐसा आणि फगामोस, हुक्काची जाणीव नसलेला माणूस. तटकरे साहेब कोका-कोला जो आणलाय तो रामदास कदमनी आणलाय, योगेश कदमनी आणलाय असं सांगतो. तो मालक माझ्याकडे आला. भगवान मंत्री मी होतो तेव्हा वाड्याला त्याला मी सगळी मदत केली होती परमिशनसाठी. उद्याची तुम्हाला मी बोललो नाही सांगतो. तो माझ्याकडे आला. मी त्याला घेऊन गेलो एकनाथ शिंदेनी बोलवलं उदय सामंत साहेबांना आणि म्हटलं याला अशी जागा दिली पाहिजे, आपल्याला मोठा प्रोजेक्ट आहे. त्यांनी कबूल केलं आणि मला अभिमान वाटतो. मी अनेक मंत्री पाहिले उदयची, तुम्ही समूहात्मक नाही, पण 40 दिवसामध्ये 75 एकर जागा देऊन कोका-कोला आणण्याचं काम हे माझ्या उदय साहेबांनी केलंय. 40 दिवसामध्ये सगळ्या परमिशन दिल्या त्यांनी जागेसह 75 एकर जागा. त्याने खंत व्यक्त केली. आज मी सांगतो मुद्दा, आज मीडिया इथं आहे. इथं मधल्या काळामध्ये चाललं होतं ना, उद्योग गेले गुजरातला का गेले? आज मुद्दा देतो तुम्हाला. तो मालक म्हटला एक गोष्ट तत्कालची रामदासबाई 2015 पासून सुभाष देसाई यांनी उद्योगींच्या पाठीमागे आम्ही होतो जागा घेण्यासाठी. त्यांचं म्हणणं होतं आम्हाला येऊन पहिल्यांदा भेटा मग जागा. पहिल्यांदा भेटा म्हणजे काय? समाजावर ओके मिठाई ओके पहिल्यांदा भेटा. ते म्हटलं ही आमची इंटरनॅशनल कंपनी आहे, आमच्याकडे हे सगळं नाही चालत, आम्ही नाही देऊ शकत. 6 वर्ष घालवली तटकरे. 6 वर्ष. जे काम 6 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून झालं नाही ते काम 40 दिवसामध्ये माझ्या उदय साहेबांनी केलं. मी मनापासून आभार मानतो आमचा कोकणातला माणूस आहे. मी एकनाथ शिंदेचा आभार मानतो मनापासून. आज 4-5 हजार मुलं कामाला लागतील, 3000 ट्रक लागतील. तिथे आमच्या 8000 मुलांच्या नोकरीचा प्रश्न सुटेल. साधी गोष्ट नाहीये. आणि त्याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला? माझा मुलगा योगेश दादा. सगळं फॉलोअप उदय सामंतांपासून पूर्णपणे फॉलोअप त्यांनी घेतलं. एक फक्त मी मिटिंग करून दिली होती योगेश दादाची त्यांची. आता मी बाजूला आहे आणि योगेश दादा सगळे एकत्र आहेत. तुम्ही सगळे म्हटले उदय सामंत सगळे एकनाथ शिंदे, मी बाजूला होता. माझं काम झालं, मी सोडून दिलं. पण बाप सवाई म्हणतात, बेटा म्हणतात ना, बाप से बडका बेटा, ते योगेश दादाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं. मी खूप समाधानी आहे. बघा तुमचं भाषण झालं असताना दळवी साहेबांना हळूच म्हटलं, म्हटलं बघा तुमचा योगेश तुमच्या अंगा खेळलेले आहेत.
आणि म्हणून आज अभिमान वाटतो की कोकोकोला सारखा मोठा प्रोजेक्ट आणण्यामध्ये जसा उदयजींचा सिंहाचा वाटा आहे तसा माझ्या योगेंद्रचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी फॉलो केलं आणि म्हणून हे उद्योग आणण्याचं काम केमिकल बाजूला ठेवून आपले शासन करत आहे. आता अनेक योजना आपल्याला माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.